हे फ्युचर लखपती फायनान्स फंडामध्ये तुमचं स्वागत आहे. टीव्हीवर जे लाल हिरवे आकडे नाचत असतात ना, ते फक्त सजावट नाही बरं का. ते तुमच्या पैशांच्या रोलर कोस्टर राईडचा लाईव्ह रिपोर्ट आहे. आणि त्यात दोन राजा आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी. पण ते कोण आहे, का आहेत आणि तुम्हाला त्यांची ओळख असणं इतकं महत्वाचं का आहे? भारतामध्ये दोन मोठे शेअर मार्केट आहे, बीएसई आणि एनएसई. बीएसई हे एशियाचं ओल्डेस्ट शेअर मार्केट आहे आणि एनएसई थोडा आधुनिक. दोघांकडेही हजारो कंपन्या आहेत, पण सगळ्यांवर लक्ष ठेवणं शक्य आहे का? नाही, अशक्य आहे. म्हणूनच हे दोन शॉर्टकट्स तयार झाले आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी. सेन्सेक्स म्हणजे काय? सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिव्ह इंडेक्स. सेन्सेक्स बीएसई मधील टॉप 30 फायनान्शियली स्ट्रॉंग कंपन्यांचा परफॉर्मन्स एका आकड्यात दाखवतो. उदाहरणार्थ रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक. जणू देशाच्या इकॉनॉमीचा हेल्थ रिपोर्ट, पण फक्त 30 हिरो कंपन्यांच्या माध्यमातून. निफ्टी म्हणजे काय? एनएसई मधील टॉप 50 कंपन्यांचा परफॉर्मन्स. उदाहरणार्थ एशियन पेंट, आयटीसी, बजाज फायनान्स, एसबीआय. थोडक्यात सांगायचं झालं तर निफ्टी म्हणजे थोडा जास्त डिटेल हेल्थ चेक. मग इंडेक्स कसा ठरतो? सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कंपन्या ठरण्यासाठी काही क्रायटेरिया असतात. जसे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे कंपनीचा आकार, लिक्विडिटी शेअर्स, किती ऍक्टिव्हली ट्रेड होतात, इंडस्ट्री रिप्रेझेंटेशन, पास्ट परफॉर्मन्स. दर काही महिन्यांनी या लिस्टमध्ये बदल होऊ शकतो. उदाहरणार्थ नवीन कंपनी टॉपमध्ये आली तर जुनी बाहेर. सेन्सेक्स व निफ्टीवरून गुंतवणूकदार मार्केटचा मूड ओळखतात. सेन्सेक्सवर तर मार्केटवर, निफ्टी खाली तर मार्केट खाली. म्युच्युअल फंड पण बहुतेकदा निफ्टी 50 किंवा सेन्सेक्सला फॉलो करतात. म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं तर इनडायरेक्टली या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करताय. समजा सेन्सेक्स काल 80,000 होता, आज 80,600 झाला. म्हणजे 600 पॉइंट वर, म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह. पण जर 79,500 झाला तर काय? मार्केट निगेटिव्ह. गुंतवणुकीचे डिसिजन घेण्यासाठी ही माहिती बेस बनते. सेन्सेक्स निफ्टी समजलं? आता ऍक्शन सुरू कसं करायचं? त्यासाठी डीमॅट अकाउंट उघडा. मी स्वतः झेरोधा आणि अपस्टॉक वापरते. दोन्ही युजर फ्रेंडली आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे. लिंक बायोमध्ये दिली आहे. तर आता सेन्सेक्स आणि निफ्टी तुमचे दोस्त झालेत ना? पुढच्या वेळी टीव्हीवर लाल हिरवे आकडे दिसले की हसूया, कारण आपल्याला माहिती आहे ते काय आहे. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही पहिली गुंतवणूक सेन्सेक्स स्टॉकमध्ये कराल का निफ्टीमध्ये? आणि हो, अजून असे फुल स्वॅग फायनान्शियल व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.